अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे। येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याने श्रीरामपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। या अपहरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। गुजर हे सकाळी 7च्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले होते। त्यावेळी एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली। कारमधून उतरलेल्या व्यक्तीने त्यांना मारहाण करत बळजबरीने गाडीमध्ये बसवून अपहरण केले। त्यांना टिळकनगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन मारहाण केली आहे। काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या 2 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केलं जातं, त्यांना कस्टडीत टाकलं जातं, त्यांना मारहाण केल्या जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात, एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जाते। जसं चित्रपटामध्ये दाखवतात की डाकूच्या पुढे पेश केलं जातं, अगदी तशा पद्धतीने 2 घटना झालेल्या आहेत आणि आजची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत। या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो। BPN ब्युरो न्यूज साठी विजय यशपुत्र।